हां, भाई महाराज या ठिकाणी हां, मकरंद कृष्णाजी कुलकर्णी. तिथे भाई महाराजांना एकांत पाहिजे म्हणून भाई महाराज तिथे एक झोपडीत राहण्याकरता आले आणि त्यांनी कायमचं वास्तव्य या ठिकाणी केलं. आणि तेच बऱ्याच लोकांना त्यांनी मग ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, इतर ह्याच्यावर जप करायला सांगत होते. दर गुरुवारी तिथं 1960 साली भाई महाराजांनी इथे या ठिकाणी आले. आणि केवळ वारकऱ्यांची सेवा माऊलीच्या पालखीच्या करता येईल म्हणून त्यांनी हे गाव निवडलं होतं. लहान मुलांची त्यांना फार आवड होती. अटल 25 न्यूज दर गुरुवारी इथं भाविक हां, येतात. आणि यांचं कसं होतं, दर गुरुवारी या ठिकाणी भाई प्रवचन करायचे ज्ञानेश्वरीवर, गाथेवर. आणि गावातली ठराविक लोक कार्यक्रमाला यायचे. सगळ्यांना मग चहाचा प्रसाद. हां. आणि ह्यांचे गुरु गजानन महाराज गुप्ते यांचं सारखंच त्यांचं चिंतन चालू असायचं. आणि चहा हा त्यांचा प्रसाद. त्यांचा जास्त जेवण करतच नव्हते ती. काहीतरी चिरमुरे, बिस्किटं असंच काहीतरी खायचे. आणि गावात पुन्हा महादेवाचं मंदिर एक आहे, आदिनारायणेश्वर. त्या ठिकाणी दर सोमवारी जायचे. दर गुरुवारी कोणीही न बोलवता आपोआप ज्याला भक्तिरस आहे किंवा भाई महाराजांबद्दल ज्याला आदर आहे तो व्यक्ती न बोलवता आपोआप येणं हे घेतलं भाग्य आणि महत्व आहे. त्याच्यामुळं अटल 25 न्यूज सोलापूर, महाराष्ट्र, विष्णू कुंभार. आणि हे माझे हां, मग याच्यात ज्यावेळेस बोला तुम्ही बोला. दर पौर्णिमेला पण एक कार्यक्रम असतो. 500-600 लोकांचा प्रसाद वगैरे असतो. नोव्हेंबरमध्ये महाराजांचा सप्ताह बसतो 7 दिवस. त्यावेळेस फुलं वगैरे त्यावेळेस 2-3 हजार लोक असते फुलाच्या टायमाला. म्हणजे दर पौर्णिमेला मोठा कार्यक्रम होतो. त्या कार्यक्रमाला सर्व भाविक ज्यांना आदर वाटतोय ते न बोलवता येणार ही तर महत्वाचं आहे. भाई महाराजांची ही भक्ती आहे. प्रत्येकाच्या मनातली इच्छा पूर्ण होते. बरोबर आहे. ज्याची इच्छा असेल ते इथं बोलून दाखवलेलं पूर्ण होणं हे निश्चितच आहे. अटल 25 न्यूज महाराष्ट्र, विष्णू कुंभार, अकलूज, सोलापूर.